मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी आता जरा दिवसेंदिवस रंग चढतो आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आणखी काही महत्त्वाच्या जशा आधी काही घटना घडल्या त्याप्रमाणे आताच माझ्या कानावरती आलं, कारण धावपळीत असल्यामुळे मी त्याकडे लक्ष देऊ शकलो नव्हतो की अजित पवारांनी मोदी शहा यांना ठणकावलं आणि त्यांनी सांगितलं, कारण मोदी आणि शहा दोघेही हे दोनही जीव महाराष्ट्रामध्ये आहेत. आता काय त्यांना सामाजिक वातावरण प्रदूषित करायचं आहे, काय त्यांना चुकीचं बोलून इकडे गैरसमज करायचा आहे ते करतील. कारण ते शेवटी कसं आहे की प्रत्येक जीवाचा, कारण आपण सगळे प्राणी आहोत. समाजशास्त्राच्या नियमाप्रमाणे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याच्यामुळे मोदी हेही प्राणी आहेत, शहा हेही प्राणी आहेत, आपणही सगळे प्राणी आहोत, पण समाजशील प्राणी आहोत. आता त्यातले काही समाजशील प्राणी जे आहेत ते अजूनही जनावराच्या त्याच रेंजमध्ये राहतात, त्याच्या बाहेर येत नाही, त्या कक्षेच्या बाहेर येत नाही. कारण त्यांचा बौद्धिक विकास झालेला नसतो, तो खुंटलेला असतो. आणि त्याच्यामुळे ही माणसासारखी दिसली, माणसासारखे कपडे घालत असले, माणसासारखे समजा मशरूम खात असले, 10-10 लाखाचं समजा जॅकेट घालत असले, तरी काही जीव हे प्राण्याच्या लेवलवरच असतात. तर असो, हा महत्त्वाचा मुद्दा जाऊ द्या. मी थोडंसं कठोर एवढ्यासाठी बोलतो आहे की या लोकांनी महाराष्ट्राला, देशाला आग लावलीच. आधी गुजरातला लावली, नंतर मणिपूरला लावली, शेतकऱ्यांच्या हत्या केल्या, 750 लोकांना मारून टाकलं, शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं. जे लोक शेतमालाच्या हक्कासाठी आपल्या ते 3 राक्षसी कायदे होते, त्या कायद्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती आले, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आले, त्यांना आपल्या काय म्हणतो आपण त्याला, पंजाबमध्ये जे होते आतंकवादी जे म्हटलं त्यांनी, त्या लोकांनी, आणि म्हणजे शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणण्यापर्यंत यांची हिंमत जाते, शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणण्यापर्यंत यांची हिंमत जाते. एवढी मस्ती कुठून आली? त्यांच्या रस्त्यावरती खंदक खोदण्या एवढी मस्ती कुठून आली? पण महत्त्वाची गोष्ट त्याहीपेक्षा कसं आहे की राहुल गांधी नागपूरला आले होते. राहुल गांधींची एक चांगली सभा झाली इथे नागपूरमध्ये, जे संघाचं हेडक्वार्टर आहे त्याच्या बाजूलाच त्यांची सभा होती. आणि जवळपास 160-180 संघटनांच्या सोबत, ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्यासोबत राहुल गांधींनी चर्चा केली. त्यांनी या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. आता यामध्ये फडणवीसांच्या पोटामध्ये दुखण्यासारखं काय आहे? पण फडणवीस उसळले. ते म्हणाले की हे शहरी नक्षली आहेत, म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक शहरी नक्षली आहेत, असं फडणवीसांना म्हणायचं आहे. आणि त्याच्याही पेक्षा जाऊन खरं म्हणजे फडणवीस कोण आहे तर हे संघी तालिबानी आहेत. संघामध्ये तालिबान्यांची शिकवण आणि संघाची शिकवण सारखी आहे. तुम्ही जरा बघा, टॅली करा. खरं म्हणजे संघ हा रजिस्टर्ड नाही. का रजिस्टर्ड नाही हे थोडंसं संशोधन करण्याचा विषय आहे. पण संघाची शिकवण ही जी आहे थेट तालिबान्यांसारखी आहे. आणि त्यामुळे फडणवीसांचा सन्मानच आहे. मी जर त्यांना संघी तालिबानी असं बोललो किंवा कोणत्याही भाजपाच्या नेत्यांना अशा प्रकारे बोलणाऱ्याला, गडकरींना नाही बोलणार, अटल बिहारी वाजपेयींना मी काही संघी तालिबानी नाही म्हणू शकणार. प्रमोद महाजन जे होते त्यांना मी कसा संघी तालिबानी म्हणणार? त्यांचे काही ठीक आहे, त्यांची मतं चांगले असतील, काही नसतील, पण ठीक आहे. सुषमा स्वराज होत्या, त्या चांगल्या होत्या, सभ्य होत्या. पण महत्त्वाची आताची जी यांची पिलावळ आहे ना, आताची जी नेतृत्वाची फळी आहे ती या संघी तालिबान्यांच्या, म्हणजे यांना संघी तालिबानी म्हणणं याच्या पलीकडे दुसरा शब्द मला सुचत नाही. याचं कारण असं की ते जर आम्हाला लक्षलाईट म्हणतात, ते जर लेखकांना, कवींना, पत्रकारांना, बुद्धिवंतांना, विचारवंतांना, पुरोगाम्यांना, साहित्यकारांना, पत्रकारांना, जे इमानदार पत्रकार आहेत त्यांना जर ते समजा नक्षलाईट म्हणत असतील, अर्बन नक्षलाईट म्हणत असतील, तर मग हे फडणवीस कोण आहेत? तर मग हे संघी तालिबानीच आहेत ना. आणि ज्याप्रमाणे राहुल गांधी काय की संविधान बचाव म्हणून ते सगळं करतायत, की या देशामधल्या न्यायव्यवस्था यांनी कुजवून टाकली. न्यायव्यवस्था यांनी, म्हणजे लोक कसे शरण गेले. आत्ताच एक मोठा न्यायाधीश आपल्याला माहिती आहे काय बरळला, तो काय लायकी त्याची. हे बघा, मी व्यक्तिशः बोलत नाही, पण जर एखाद्या मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसलेला तो माणूस जर समजा विद्यार्थ्यांना दारू आणायला सांगत असेल किंवा त्याचा चखना बनवायला सांगत असेल किंवा पेक भरायला सांगत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना एखाद वेळेस 1दा 2दा 3दा समजावून सांगितल्यानंतरही जर ऐकलं नाही म्हणून मग जर समजा शिक्षक त्याच्यावरच अत्याचार करायला लागला असेल, तर त्या विद्यार्थ्यानं मुख्याध्यापकाच्या थोबाडीमध्ये मारली तर मी त्याचं समर्थन करीन. माफ करा, हे खरं म्हणजे हिंसेचं समर्थन नाही आहे, पण हे करावं लागेल, कुठेतरी थांबावं लागेल, आपल्याला कुठेतरी हे थांबवावं लागेल. आणि त्यामुळे हा जो फडणवीस नावाचा जीव जो आहे तो जर आम्हाला नक्षलाईट म्हणतो,
म्हणजे अर्बन नक्षलाईट, शिकलेल्या लोकांना नक्षलाईट म्हणतो. त्यांचं आपल्या त्या मोदींनी म्हटलं तर ते तर आता त्यांचं शिक्षणाच्याबद्दल डिग्रीच्याबद्दल संशय आहे, त्याच्यामुळे ते जर तसे बोलत असतील एखाद वेळेस ठीक आहे. स्मृती इराणी एखाद वेळेस तसं काहीतरी बोलत असतील, कंगना राणावत काहीतरी बरळत असेल तर ते आपण समजू शकतो, कारण त्यांची एक रेंज आहे, त्यांची एक लायकी आहे, त्यांची बौद्धिक पातळी आहे. पण फडणवीस शिकलेले आहेत ना, मग यांनी कोणती डिग्री घेतली बाबा की संघाच्या शाखेमध्ये जाणारे सगळे शिकलेले असले तरी हे याच लेवलचे असतात, याच. आणि म्हणून त्यांनी जे विधान केलेलं आहे राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी जे घटनेची कॉपी दाखवतात ती एक त्यांच्या नेहमीच्या स्टॉकमध्ये ती असेल, नेहमी ठेवलेली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी ते दाखवतात. 10 कॉपीज तर घेणार नाही, त्याच्यावर ती एक कॉपी होती ती दाखवली, लाल रंगाचं कव्हर होतं घटनेच्या छोट्या कॉपीचं. आता लाल रंगाचं कव्हर होतं, त्याच्यावरून हे फडणवीस नावाचे महापुरुष असे बरळले की हाच नक्षलवाद आहे. म्हणजे राहुल गांधींनी घटनेचं पुस्तक दाखवणं आणि ते केवळ लाल रंगाचं आहे म्हणून तो नक्षलवाद आहे म्हणणारा फडणवीस, म्हणजे हा पागल म्हणावं की काय म्हणावं या माणसाला. कुठल्या शाखेतला कुत्रा चावला यांना किंवा कुठल्या शाखेतला प्राणी चावला, यांच्यापेक्षा तर ते जो कोणी चावला असेल त्याला तपासलं पाहिजे, 21 इंजेक्शन त्यानं घेतले पाहिजे यांच्यापेक्षा, कारण हे विषारी आहे. ही जी विषारी पिलावळ आहे, या पिलावळ्याचा आम्ही निषेध करतो. आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. हे तुम्हा मला नक्षलाईट म्हणता यार, आमच्या शिक्षकांना नक्षलाईट म्हणतात, हे आमच्या प्राध्यापकांना नक्षलाईट म्हणतात, हे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना वाचणारे आमचे जे कोणी किंवा शिकणारे, त्यावरती शिकवणारे वकील वगैरे वगैरे सगळे, किंवा कोर्टामध्ये त्याच्यावरती बोलणारे, जजमेंट देणारे, हे सगळे नक्षलाईट आहे असं त्याला म्हणायचं आहे फडणवीसला. हे अत्यंत भयंकर आहे. देश कुठे चालला हे तालिबान्यांपेक्षा जास्त भयंकर आहे, कारण तालिबानी शिक्षण खरंच तालिबान्यांच्यापेक्षा भयंकर एवढ्यासाठी आहे की ते अनपढ होते बरेच. हो, ते मोदीसारखे अनपढ होते, त्यांच्याकडे डिग्र्या कोणी मागितल्या नाही, हा भाग वेगळा. मोदींच्या डिग्र्या मागतात लोक कारण त्यांनी क्लेम केलं म्हणून, नाही तर शिक्षण हा काही परंपरागत शिक्षण हे काही महत्त्वाचं नाही, डिग्री काही महत्त्वाची नाही. त्याच्यामुळे मोदी किती शिकले हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही, पण ते जेव्हा क्लेम करतात मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तेव्हा मग लोकांना म्हणण्याचा तो अधिकार आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे. नाही तर तुकाराम महाराज किती शिक्षण झालं असेल, ते तरी 2 शिकले. आमचे गाडगे महाराज तर बिलकुलच काही अंगठा बहादरच होते ना, किंवा आमचे तुकडोजी महाराज 2 वर्ग शिकलेले होते, पण त्यांच्या नावानं विद्यापीठं आहेत. एक अमरावतीला विद्यापीठ आहे गाडगे महाराजांच्या नावाचं, नागपूरचं विद्यापीठ आहे एवढं मोठं तुकडोजी महाराजांच्या नावाचं. त्याच्यामुळे शिक्षण हा मुद्दा माझा महत्त्वाचा नाही. माझा मुद्दा आहे की तुमची विकृती. आणि त्यामुळे मग फडणवीस जर असं म्हणत असेल की हे घटनेची प्रत दाखवणं ती लाल रंगाची आहे म्हणून हा नक्षलवाद आहे, हे तुम्ही नक्षलवादाला प्रोत्साहन देतात राहुल गांधी, असं जर म्हणायचं असेल तर मग भगतसिंगांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार का? भगतसिंगांचा रंग तर लालच होता, ते तर क्रांतिकारक होते. किंवा लाल रंगाच्या किती गोष्टी आहेत यार. या लोकांच्या नसानसामध्ये हे ज्या बापाच्या आणि आईच्या पोटातून जन्माला आले असतील त्यांचंही रक्त लालच आहे, यांच्या आजोबाचंही रक्त आहे. तिथे काही वेगळं काही टाकलेलं नसेल, तिथे काही एरंडेल तेल नसेल, किंवा तिथे काही कुठलं तरी आपल्या त्या क्रूड ऑइल वगैरे जे असते गाडीमध्ये टाकायचं ते नसेल, किंवा गोमूत्रही नसेल, काय असेल तिथे रक्तच आहे. रक्त सगळ्यांचं लाल आहे. तरीसुद्धा एखादा माणूस इतका खालच्या लेवलवर बोलतो, हे फार वाईट आहे. आणि ते सांगतात आम्हाला की आमचा निळा, आमचं संविधान निळं आहे. अरे तू काय बोलतो यार, तुला काय अक्कल आहे की नाही? तुमच्या किती कृती पाहिली की काय वाटतं तुम्हाला? शरम नाही वाटत या लोकांना? काही बोलतात, हे कसंही बोलणार, कसंही सांगणार, आणि लोकांना काय एवढे मूर्ख समजता काय की तुम्ही म्हणावा आणि आम्ही विश्वास ठेवावा? तुम्ही संविधानवादी आहात का? लॅटरल एंट्री काय आहे मग तुमची, सांगा ना. ज्या DGPवरती लोकांचे, विरोधकांचे फोन टॅप करण्याचे आरोप होते त्यांना तुम्ही पुन्हा रिस्टोअर करता, पुन्हा त्यांना एक्सटेन्शन देता, आणि तुम्ही संविधानवादी आहात. बाबासाहेबांशी तुमचा काय संबंध? तुम्ही जर एवढे संविधानवादी आहात तर OBC आरक्षणाच्या, OBCच्या जनगणनेला का तुम्ही विरोध केला? संसदेमध्ये तुमच्या लोकांनी हे बोललेलं आहे. किती लोक हे मूर्ख समजतात लोकांना. आणि याला जबाबदार हा फडणवीस आहे. त्याच्यापेक्षा आपले जे दलाल त्यांच्यामध्ये घुसलेले आहेत ते जास्त जबाबदार आहे. मी सांगतो, आपलेच लोक यांच्यावरती हमला करतात. आता त्या जाऊ द्या काय बोलायचं, म्हणजे आमचे ते जे आहे ज्ञानेश महाराज यांच्यावर हमला करणारे कोण होते, किंवा त्या बाकी आपले पानसरे आहेत, दाभोळकर आहेत, यांचे मर्डर करणारे कोण लोक होते? गोडसे एक त्यांचा झाला, पण आता गोडसेच्या नंतर दुसरा कोणी यांचा येत नाही, फडणवीसांचा साथी येत नाही, किंवा कोणी संघामधल्या नाही, ते बाहेरच्या लोकांना करतात, बाहेरच्या. आणि म्हणून हे भयंकर आहे. मी सांगतो, देश वाचवायचा असेल, महाराष्ट्रामधल्या या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही लोकसभेला या लोकांना अक्षरशः यांना मातीमध्ये गाडलं लोकांनी.
मातीमध्ये गाडलं या लोकांचा अपप्रचार. आणि अजित पवारांचं मी अभिनंदन करीन की अजित पवारांनी म्हटलं की ऐसे ये कटेंगे तो बटेंगे और काटो बाटो वाली राजनीति महाराष्ट्र में नहीं चलेगी. मी यासाठी पुन्हा अजित पवारांचं अभिनंदन करतो की या लोकांच्या कळपामध्ये तुम्ही फसलेले आहात, पण वेळीच यांना ओळखलं आणि जाहीरपणे कुठल्याही राजकीय परिणामाची दुष्परिणामाची पर्वा न करता तुम्ही यांच्या पेकाटामध्ये लाथ घातली. अजित पवारांनी असंच ठाम राहावं. डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला, उद्याचा महाराष्ट्र तुम्हाला इतिहासामध्ये लक्षात ठेवेल. काही चुका झाल्या असतील त्या झाल्या. आणि एक गोष्ट चांगली आहे अजित पवारांची की ते मध्ये मध्ये म्हणतातच की बा माझ्या चुका झाल्या त्या मी दुरुस्त करतोय, माझ्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. ही चांगली सुरुवात आहे अजित पवारांची. जाऊ द्या, यांची युती येतच नाही. 50 जागाच्या वरती यांच्या येणार नाही भाजपाच्या. आणि 80 ते 90 मोठ्या फार झालं तर 100च्या वरती जागा यांच्या जाऊ शकत नाही, हे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र पण हे जर EV यांच्या माध्यमातून, कारण यांचा तो निवडणूक आयुक्त हा सुद्धा पाळीवच आहे, बिस्किटाच्या भरोशावर जगतो यांच्या. आणि त्यामुळे नागपूर ब्रँडचे बिस्किट आहे त्याच्या भरोशावर जगतो तो राजीव कुमार वगैरे किंवा आणखी कोणी असतील ते. या लोकांनी काय गडबडी करून ठेवल्या ते आता जाऊ द्या. पण महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या असं मला वाटते. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधून यांना हद्दपार करा. महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, आपण ठाम राहा. मधल्या या बातम्या पेरण्याच्या याला तुम्ही बळी पडू नका. आणि आपापल्या परीनं जिथे जमेल जसं जमेल तशा पद्धतीनं यांना शक्ती द्या अशी मी विनंती करतो. आणि या संघी तालिबानी देवेंद्र फडणवीस किंवा संघी तालिबानी जे संघाचे लोक आहेत किंवा जे भाजपाचे लोक आहेत, शहरी आणि बुद्धिजीवी लोकांना नक्षलाईट म्हणण्याची किंवा शहरी नक्षलवाद किंवा अर्बन नक्षलाईट्स वगैरे म्हणण्याचं जे पाप करतायत, जी हिंमत करतायत, ते माझ्या मित्रांना, बुद्धिजीवी लोकांना सर्वांना विनंती करतो की जरा मैदानामध्ये या, यांना विचारा, यांना जाब विचारा, लोकशाहीच्या पद्धतीनं विचारा. आणि या संघी तालिबान्यांना त्यांची जागा दाखवा, त्यांची लायकी दाखवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.